मराठमोळा म्हटलं तर खूप मजा वाटते आणि मी गृहिणी आहे एक, पण हा दिवस कधी येतो याची वाट बघत असतो आणि ह्या दिवशी काही कामं करत नाही आम्ही. पहिले ह्याची तयारी 2 महिने आमची चालू असते. मोर म्हणजे जसा एक उत्साह असतो, प्रत्येक जसा तो उत्साहाने नाचतो, तो असा आपला उत्साह प्रकट करतो, तसंच हा सण जेव्हा येतो किंवा काही आपण हे करतो तर तेव्हा हाच उत्साह आपण तिथे दाखवायचा आहे, म्हणून हा थीम मी ते ठेवलेला आहे. नववर्ष स्वागताचा उत्साह गिरगावमध्ये ओसंडून वाहतोय. शोभायात्रेला आता काही वेळातच सुरुवात होणार आहेत. माझ्याबरोबर आहेत या शोभायात्रेत सहभागी झालेल्या नेहा कर्णीकर आहेत आणि नेहा कर्णीकर आपली थीम सांगतील की यंदाच्या शोभायात्रेची काय थीम आहे. बुलेटवर स्वार आहेत त्या, पाठीमागे गुढी उभारलेली आहे. गुढी म्हणजे समृद्धीचं आनंदाचं प्रतीक आहे आणि आजच्या थीमबद्दल नेहा सांगतायत. आजची थीम आहे शिवराज्य हेच रामराज्य. आमची आहे दरवर्षाप्रमाणे प्रत्येक दरवर्षी आमची थीम वेगवेगळी असते, त्याप्रमाणे मी गेटअप करते माझ्या गाडीचा आणि मला 20 वर्ष झाली या रॅलीमध्ये येऊन. नेहाजी, दरवर्षी असा उत्साह वाढतच चाललेला आहे. प्रत्येक वर्षी नवीन थीम असते. अयोध्येमध्ये रामाचं मंदिराचं निर्माण झालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गुढीपाडव्याला जरा वेगळं महत्त्व आहे आणि यावेळेला तर म्हणजे लोक जास्त उत्साहाने येतील, कारण थीम पण तशीच आहे आणि सगळे आनंदाने जो त्या दिवशी दिवाळी साजरी केली राम आपलं ह्याचं अयोध्यामध्ये केल्यानंतर, ते आज पण दिवाळीसारखा सण गिरगावमध्ये साजरा होतो. बुलेटवर स्वार होताना कसं वाटतंय आणि मराठमोळा थाट आहे, फेटा आहे, नथ आहे. मराठमोळा म्हटलं तर खूप मजा वाटते आणि मी गृहिणी आहे एक, पण हा दिवस कधी येतो याची वाट बघत असतो आणि ह्या दिवशी काही कामं करत नाही आम्ही. पहिले ह्याची तयारी 2 महिने आमची चालू असते गुढीपाडव्याची आणि मग या गुढीपाडव्याला आम्ही येतो. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून तयारी करून इकडे आम्ही जमा होतो सर्व बायका. तुमच्या बुलेटवर तुमच्या पाठीमागे एक चिमुरडी देखील आहे, ती कोण आहे? ही बाजूची आमच्या शेजारची आहे, ती कर्नाटकवाली आहे, पण जे आम्ही तयारी करताना नाही आंटी मैं आऊंगी, तो तिला पण मी घेऊन आलेली आहे बरोबर. नेहाजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय नेहाजी गृहिणी आहेत, पण असा उत्साह या शोभायात्रेच्या माध्यमातून भरपूर पाहायला मिळतो. नुसतं गिरगावातल्याच इथले स्थानिकच सहभागी होतात असं नाही, तर अगदी कांदिवली असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, मुंबईच्या उपनगरातून देखील नागरिक या शोभायात्रेत येत असतात, सहभागी होत असतात आणि बघतो की प्रत्येक बुलेटवर एक वेगवेगळी अशी थीम आहे. इथे आता बघतोय आपण या बुलेटवर एक मोर आहे. आपण त्यांना विचारू की काय वेगळं पण आहे. मोर म्हणजे जसा एक उत्साह असतो, प्रत्येक जसा तो उत्साहाने नाचतो, तो असा आपला उत्साह प्रकट करतो, तसंच हा सण जेव्हा येतो किंवा काही आपण हे करतो तर तेव्हा हाच उत्साह आपण तिथे दाखवायचा आहे, म्हणून हा थीम मी ते ठेवलेला आहे. तुम्ही कुठून आलेलात? मी गिरगावातूनच आलेली आहे. ते माझ्या बाजूला आहे, ते आता तुम्ही बोललात नेहा कर्णीकरांची, ते माझे सासू आहेत आणि मी त्यांची सून. म्हणजे सासू आणि सून दोघेही आपण बघतोय की सासू आणि सून या नेहा कर्णेकर आहेत आणि त्यांच्या सून स्वाती कर्णेकर त्यांच्या सून आहेत. म्हणजे सासू आणि सून दोन्ही या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत आणि हा सगळा उत्साह आहे हा उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. नवीन वर्षाचं स्वागत अगदी जल्लोषात आणि ते पण मराठमोळ्या थाटात केलं जातं आणि गिरगावमध्ये मराठी संस्कृतीची झलक या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. गुढी म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे, गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे आणि हाच आनंद या गिरगावातल्या रस्त्यांवर अगदी ओसंडून वाहत होतो. सुमारे 50 मंडळं या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. विविध थीम्स आहेत, विविध कलापथकं असणार आहेत आणि या शोभायात्रेच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला जातो. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यासाठी प्रयत्न करत असतात आणि गेल्या 22 वर्षापासून म्हणजे यंदाच्या गुढीपाडव्याचं या शोभायात्रेचं 22वा वर्ष आहे. प्रत्येक वेळेला नवीन थीम असते. यावेळेला शिवराज्य हेच रामराज्य ही थीम आहे आणि हा उत्साह, हा तरुणाईचा जो जल्लोष आहे हा उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. कॅमेरामन दीपकसह गिरीश निकम, साम टीव्ही न्यूज, गिरगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.